हाय, तुम्ही माझं हे थंबनेल बघितलं, हे थंबनेल बघितलं, हे थंबनेल बघितलं, हे थंबनेल बघितलं आणि हे सर्व थंबनेल तुम्हाला आवडले हे भरपूर. कारण तसे मला कमेंट्सही रिसीव झाल्यात की ताई थंबनेल खूप सुंदर आहे, कसं बनवलं वगैरे वगैरे. एक सिक्रेट सांगू, हे इतके अट्रॅक्टिव्ह थंबनेल जे आहेत मी फक्त जे आहे मिनिटाभरात बनवले. माझी डेली लाईफ जी आहे मी तुमच्यासोबत शेअर करत असते. दिवसभराचं छोटे छोटे छोट्या छोट्या क्लिप्स जे आहेत ती शूट करत असते. पण ह्या छोट्या छोट्या क्लिप जेव्हा मी एडिटिंगला घेते ना तेव्हा एवढं सर्व ते सर्व होऊन जातं. तेव्हा एडिटिंग करता करता 2-3 तास कुठे जातात कळत नाही. व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ही एक मोठा टास्क असतो, तो म्हणजे थंबनेल. थंबनेल अट्रॅक्टिव्ह असेल तर कोणीही तुमचा व्हिडिओ क्लिक करेल. थंबनेल जर अट्रॅक्टिव्ह नसेल तर मात्र मग जरा काम बिघडतं आपलं. म्हणून थंबनेल अट्रॅक्टिव्ह असणं गरजेचं आहे. मग यूट्यूब स्क्रोल करता करता छान छान क्रिएटरचे छान 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 थंबनेल मला दिसायला लागलेत. म्हटलं बाई हा काय नवीन प्रकार. सो मीही थोडा अभ्यास चालू केला, सर्चिंग चालू केलं आणि त्यातनं कळलं की अरे हे सर्व क्रिएटर जे आहेत AI ची मदत घेत आहेत. सो मी पण जरासं मग अभ्यास केला आणि त्यातनं जे आहेत हे सुंदर सुंदर थंबनेल जे आहेत मी क्रिएट केलेत. आता चला, मला या गोष्टीची खरंच खूप मदत झाली. सो तुम्हालाही या सर्व गोष्टींची मदत व्हावी म्हणून हे सर्व थंबनेल मी कसे क्रिएट केले ते तुमच्यासोबत आता शेअर करते. हाय, नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त, मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो चला, आज ना व्हिडिओ जरा वेगळा असणार आहे. म्हणजे जे आपलं डेली रुटीन असतं किंवा आर्ट क्राफ्ट होम डेकोर या व्यतिरिक्त असणार आहे. जरा वेगळा हा विषय असणार आहे, पण म्हटलं ठीक आहे ना, ॲटलिस्ट ट्राय तरी करूयात. आता मला कितपत समजावून सांगता येईल मला माहीत नाही, पण प्रयत्न करते. तसं तर फार इझी आहे. बघा, आता आपण जे स्मॉल क्रिएटर असतो त्यांच्यासाठी थंबनेल म्हणजे खूप जास्त महत्त्वाचं असतं. जर मोठे क्रिएटर असतील ना, त्यांनी साधं त्यांचं फेस किंवा पूर्ण ब्लॉगमधला एखादा जरी फोटो ॲड केला ना ॲज अ थंबनेल तरीही त्यांचा ब्लॉग पळत सुटतो. पण आपल्या स्मॉल क्रिएटरचं कसं असतं की थंबनेलवरच जे आहे क्लिक केल्या जातं. थंबनेल चांगलं असतील तर लोक जास्तीत जास्त क्लिक करतील आणि व्हिडिओ बघितला जाईल. थंबनेलच जो आहे पूर्ण व्हिडिओचा जो आहे सार असतो आपल्या, असं म्हटलं तरी चालेल. थंबनेलवरून समोरच्या व्यक्तीला कळतं की हा या ब्लॉगमध्ये असं असं आहे किंवा आपण तो बघू शकतो म्हणून. सो त्यामुळे थंबनेल आपल्यासारख्या स्मॉल क्रिएटरसाठी खूप जास्त महत्त्वाचं असतं. सो त्यामुळे थंबनेल चांगलं असलं पाहिजे, त्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो. आता मी नेहमी कॅनव्हा जे ॲप आहे ते थंबनेल मेकिंगसाठी यूज करते. तेही ॲप वापरायला खूप इझी आहे आणि फ्री आहे. म्हणजे त्यामध्येही असतात कॅनव्हा प्रो वगैरे वगैरे. तुम्ही ते परचेस करू शकता. त्याने तुमचं थंबनेल आणखी तुम्ही इम्प्रूव्ह करून घेऊ शकता. पण माझं तरी फ्रीमध्ये जे आहे काम बऱ्यापैकी चाललंय. सो मी तेच यूज करते आहे. आता आपण जेव्हा बऱ्याच क्रिएटर्सचे व्हिडिओ बघतो, थंबनेल बघत आहोत. सो बरेच जण AIचा उपयोग करून जे आहे थंबनेल बनवत आहेत. सो म्हटलं चला मीही ट्राय करते आणि मी ट्राय केलं. मला वाटलं नव्हतं इतकं इझिली जमेल, पण लगेच जमलं. आणि जिथे कॅनव्हाने मला थंबनेल बनवायला अर्धा-पाऊण तास लागायचा, आता म्हणजे चांगलं थंबनेल बनवायचं म्हटलं तर कमीत कमी अर्धा तास आपल्याला त्याला द्यावाच लागतो. तिथे AI जे आहे अगदी मिनिटाभरात जे आहे आपल्याला पाहिजे तसं थंबनेल बनवून देतं. सो मी हे थंबनेल कसं बनवते, कशाचा उपयोग करते, म्हणजे कोणतं ॲप वापरते किंवा काय काय त्याला इन्स्ट्रक्शन देते, प्रॉम्प्ट कोणता वापरते ते. कारण जितकं थंबनेल अट्रॅक्टिव्ह तितके तुमच्या व्हिडिओला व्ह्यू, हे जे आहे समीकरण आहे. त्यामुळे चला आता अट्रॅक्टिव्ह आणि अगदी कमी मेहनतीत कमी वेळेत AI कडून थंबनेल कसं बनवून घ्यायचं हे मी तुमच्यासोबत आता शेअर करते. सो सर्वात आधी आपल्याला ChatGPT ओपन करायचं आहे. सो हां, झालं माझं ChatGPT ओपन. आता ChatGPT ओपन केल्यानंतर अगदी सुरुवातीला खालच्या साईडला जे आहे तुम्हाला प्लसचं साईन मिळतं, तिथे आपल्याला टॅप करायचं आहे. प्रेस केल्यानंतर इथे ऑप्शनमध्ये फोटोज, कॅमेरा, फाईल, क्रिएट इमेज बऱ्याचशा गोष्टी येतात. त्यातला आपल्याला फोटो सिलेक्ट करायचा आहे. फोटो सिलेक्ट केलं की जो फोटो म्हणजे जे थंबनेल तुम्हाला बनवायचं आहे त्यासाठी जो फोटो तुम्ही सिलेक्ट केलेला आहे ना, तो फोटो तुम्हाला घ्यायचा आहे. आता बघा, आजचा माझा जो व्हिडिओ आहे की AIने थंबनेल कसं बनवायचं, सो त्यासाठी मी फक्त एकच फोटो सिलेक्ट केलेला आहे. तुम्ही या जागी ना मल्टिपल फोटोजसुद्धा सिलेक्ट करू शकता. सो मी एक फोटो सिलेक्ट केला आणि नंतर खाली येतं प्रिव्ह्यू किंवा डन. सो मी इथे डन करते आहे.
सो एक फोटो आपला इथे ॲड झाला. थोडा वेळ घेतो म्हणजे 5-6 सेकंद. सो झाला ॲड. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला येतो स्पीकर किंवा तुम्ही इथे आस्क ChatGPT असं ऑप्शन येतं. सो इथे तुम्ही लिहू शकता किंवा मग तुम्ही बोलूनही सांगू शकता. लिहत बसण्यापेक्षा, वेळ घालवण्यापेक्षा बोलून सांगितलेलं कधीही म्हणजे आपल्याला सोपी जातं आणि आपला वेळ वाचतो, नाही का. सो चला मीही बोलून दाखवते. आणि काय कसं बोलायचं हे आधी आपलं ठरलेलं असलं पाहिजे, कारण ChatGPT लगेच ऐकते आणि जर बोलण्यात चुकी झाली ना की मग त्या थंबनेलमध्ये सुद्धा चुकी होते. त्यामुळे बोलतानाच आधी ठरवून घ्यायचं की आपल्याला काय बोलायचं ते. आणि म्हणजे आपल्याला थंबनेल कसं हवं आहे, लॉंग व्हिडिओसाठी हवं आहे, शॉर्ट व्हिडिओसाठी हवं आहे, किंवा फोटोमध्ये चेंजेस हवे आहेत का, बॅकग्राऊंडमध्ये चेंजेस हवे आहेत का, किंवा टेक्स्ट हा कसा असावा, जास्त शब्दात नसावा, छोटा पाहिजे, मोठा पाहिजे, ते सर्व तुम्हाला आधी ChatGPTला इन्स्ट्रक्ट करावं लागतं. सो चला मी जरा आळशीपणा करते आणि बोलूनच सांगते. सो इथे मी कशा प्रकारे बोलते बघा. हाय, मी इथे एक इमेज तुला दिलेली आहे. सो ती इमेज यूज करून पण त्या इमेजमध्ये किंवा तिच्या बॅकग्राऊंडमध्ये जास्तीचे म्हणजे काहीच चेंजेस न करता मला यूट्यूबच्या लॉंग व्हिडिओसाठी एक छानसं त्याच साईजमधलं थंबनेल तयार करून दे. आणि त्यामध्ये AIने किंवा AIच्या मदतीने आपण थंबनेल कसं बनवावं असा जो आहे टेक्स्ट दे. सो जे मला बोलायचं होतं ते मी बोलले आणि तिथं ओकेचं ऑप्शन येतं, ॲरो येतो, तो प्रेस केला. आता इथे मला काही सेकंद द्यावे लागतील, म्हणजे अर्धा 1 मिनिट तरी द्यावं लागेल. त्यानंतर जे आहे माझी इमेज इथे क्रिएट होते आहे. थोडा वेळ लागतो. तुमच्याकडे जर वायफाय असेल तर काम जरा इझी होतं आणि पटपट होतं. जर वायफाय नसेल तर मग जरा वेळ द्यावा लागतो. इथे एरर आलंय. ठीक आहे, मी पुन्हा एकदा ट्राय करते. होते आहे क्रिएट इमेज. जरा काही सेकंदाचा वेळ हा आपल्याला द्यावा लागतो. बघा, आता कॅनवाने जरी आपल्याला इमेज किंवा थंबनेल जे आहे बनवायचं असलं की त्यासाठी आपल्याला वेळ भरपूर द्यावा लागतो, मेहनतही भरपूर घ्यावी लागते. शिवाय म्हणजे जर कॅनवामध्ये आपण जर ते अपग्रेडेड असलं तर ठीक आहे, काम तिथल्या तिथे होतात. नाहीतर मग इतर ॲपचा सुद्धा उपयोग करावा लागतो. जसं आता कॅनवा मी फ्रीचं जे आहे यूज करते, त्यामुळे जर बॅकग्राऊंड चेंज करायचं असेल तर मला क्रोमची मदत घ्यावी लागते. किंवा बॅकग्राऊंड म्हणजे रिमूव्ह करायचं असेल तेव्हा सुद्धा मला क्रोमचीच मदत घ्यावी लागते. सो इथे ते सर्व करावं लागत नाही. फक्त आपण आपले फोटोज द्यायचे आणि आपल्याला कसं काय पाहिजे आहे ते सांगायचं. ChatGPT आपल्याला अगदी मिनिटाभरात जे आहे आपलं थंबनेल बनवून देतं. सो इथे प्रोसेसिंग चाललेली आहे. वायफाय असताना खरंच काम फार 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 फास्ट झालं असतं माझं. सो बघा, अगदी 1 मिनिटात जे आहे माझं इथे थंबनेल बनवून तयार आहे. मी तरी तुम्हाला त्यामध्ये काही चेंजेस हवे असतील किंवा काही टेक्स्ट ॲड करायचं असेल ना तर इथे एडिट म्हणून ऑप्शन येतं, ते तुम्ही थांबा. त्याआधी ना मला हे थंबनेल छान वाटतंय. सो हे आधी मी सेव्ह करून घेते आणि त्यानंतर पुढे काय कसं करायचं ते तुमच्यासोबत शेअर करते. सेव्ह करायला काही नाही, 2-3 सेकंद लागतात. सो थंबनेल इथे माझं सेव्ह झालंय. पण तरी जर तुम्हाला काही चेंजेस हवे असतील तर इथे ना थंबनेलवर एडिट म्हणून येतं, तिथं तुम्ही टिक केलं की तुम्हाला आणखी जे आहे त्यामध्ये चेंजेस करता येतात. किंवा यावर जो फोटो आहे ना आपला तो तुम्हाला आवडला नसेल, कारण आता शेवटी AI आहे, थोडेफार चेंजेस हे फोटोत होतात. सो तुम्हाला तो आवडला नसेल ना तर तुम्ही काय करू शकता, जे सेव्ह झालेलं आपलं थंबनेल आहे ना त्याला तुम्ही ज्या काही ॲपमधनं थंबनेल बनवत असतात त्या ॲपमध्ये घेऊन तिथे सुद्धा काही चेंजेस हे करून घेऊ शकता. सो मला तरी ॲप्रोप्रिएट वाटतं, हे मला पाहिजे तसं आहे. सो त्यामुळे मी फारसे चेंजेस काही यामध्ये करणार नाही. पण यू शुड, जर तुम्हाला पाहिजे असतील तर. इथे तुमच्यासोबत बडबड करता करता ते मी थंबनेल बनवलं, त्यामुळे जरा वेळ लागला. पण तुम्ही जर हे बनवायला घेतलं ना अगदी मिनिटाभरात जे आहे आपलं थंबनेल बनवून जातं. खूप सोपी आहे खरंच. अगदी तुम्हाला सांगणंही झालं आणि माझं आजच्या व्हिडिओचं जे आहे थंबनेल हे बनवून झालं. तुम्ही अशाच प्रकारे तुमचे डेली ब्लॉगचे व्हिडिओ असतील किंवा कुकिंगचे वगैरे वगैरे जे काही व्हिडिओ असतील त्यासाठी अशाच प्रकारे थंबनेल बनवू शकता. लिमिट असते यामध्ये. तुम्ही 2-3 फोटो किंवा 4 फोटो जास्तीत जास्त ॲड करू शकता. त्यापेक्षा जास्त
फोटोज तुम्हाला ॲड करायचे असतील तर मग तुम्हाला ChatGPT अपग्रेड करणं गरजेचं असतं. पण आता एवढे फोटो आपण ॲड करतच नाही ऑब्व्हियसली. सो 3-4 फोटो मस्त ॲड करायचे, आपल्याला पाहिजे तो टेक्स्ट द्यायचा. इव्हन तुम्ही कोणत्या रंगसंगतीमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड पाहिजे, ब्राईट पाहिजे किंवा जसं जे आहे पाहिजे तसं सांगू शकता ChatGPTला. अगदी तसंच जे आहे ती आपल्याला बनवून देते. जास्तीचे चेंजेस वाटले तर तुम्ही असंही सांगू शकता ChatGPT माझे फोटोज नॉर्मलच ठेव. सो तेही ChatGPT करतं आणि अगदी मिनिटाभरात आपल्याला पाहिजे तसं आणि सुंदर असं अट्रॅक्टिव्ह थंबनेल आपल्याला बनवून मिळतं. सो तुम्ही सुद्धा अशा प्रकारे अगदी कमी वेळेत जे आहे AI थंबनेल बनवू शकता. आता बरेच क्रिएटर AIनेच थंबनेल बनवत आहेत. सो म्हटलं चला आपण तरी कसं मागं राहायचं, म्हणून मी पण ते शिकले आणि मला बऱ्याच कमेंट येत होत्या. म्हणून म्हटलं चला मला जेवढं नॉलेज आहे, जास्त तर नाही आहे, जेवढं आहे तेवढंच तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे कसं तुमचंही काम सोपी होईल आणि तुमचेही थंबनेल आणखी अट्रॅक्टिव्ह बनतील. सो चला, असा होता आजचा छोटासा व्हिडिओ. होप सो तुम्हाला म्हणजे युजफुल वाटला असेल किंवा यातनं तुम्ही थोडं तरी काही शिकला असाल. चला आता आजचा व्हिडिओ इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या आणि हो, व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, छान कमेंट करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ आणखी तुम्हाला पाहायला आवडतील का, म्हणजे कमेंट करून सांगा. म्हणजे मी शूट कशी करते, आता थंबनेलचं तर सांगितलं, किंवा एडिटिंग वगैरे कशी करते, काय करते, हेही जे आहे मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. सो चला, हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. होप सो मला बऱ्यापैकी जमला असेल आणि तुमची साथ अशीच असू द्या. चला, थँक्यू आणि खूप सारे आभार. स्टे ट्यून. बाय.